बघा आपलं इंडायसेस अँड क्यूब रूट हा टॉपिक आपला चालू होता. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2 प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये पहिला क्वेश्चन आपला कंप्लीट झालता. आता क्वेश्चन नंबर 2 आहे की नाही. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे त्यातला. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग नंबर्स. राईट द फॉलोइंग नंबर. राईट द फॉलोइंग नंबर्स फ्रॉम रॅशनल नंबर. फॉर्म इन रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरमध्ये लिहायचे आहे की नाही. आता तो आपल्याला दिलेला फॉर्म कोणता आहे. दिलेला जो फॉर्म आहे तो पॉवर ऑफ द रूट अँड रूट ऑफ द पॉवर्स याच्यामध्ये दिलेला आहे की नाही. बघूया पहिल्या नंबरचा क्वेश्चन काय आहे त्यातला. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पावर ऑफ 121 ऑफ 121. आता याच्यामध्ये याला कन्वर्ट इन अ रॅशनल फॉर्म. कशात कन्वर्ट करायचं आहे. इन रॅशनल फॉर्ममध्ये. मग रॅशनल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करावं लागेल. स्क्वेअर रूट आहे ऑफ द फोर्थ पॉवर. मग मला सांगा पॉवरवाला जो नंबर आहे तो वर असतो की अपॉनमध्ये असतो. रूटवाला नंबर जो असतो तो छदस्थानी असतो की नाही. त्याला आपण डिनॉमिनेटर असं म्हणतो की नाही. आणि जो इंडेक्सवाला किंवा जो पॉवरवाला नंबर असतो तो कुठे असतो. अंशस्थानी म्हणजे न्यूमिनेटरला असतो. मग याचं काय होणार. स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. मग तुम्ही कसं लिहिणार. 121 रेज टू फिफ्थ पॉवर आहे. पॉवरवाला नंबर कुठे असतो. वर असतो. म्हणजे 1/5/2 आहे की नाही या स्वरूपामध्ये. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकताय पहा 121 रेज टू पॉवर 5 आहे. मग 5 1/2 असं बी लिहू शकतात तुम्ही याला. पण याचं रीडॅज जे आहे स्क्वेअर रूट आहे. म्हणजे अगोदर स्क्वेअर रूट म्हणजे या स्वरूपात स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. म्हणजे हे जे सेकंड नंबरचं आहे हे ॲज इट करेक्ट आहे. हे करेक्ट आहे. हे नाही. हे जर म्हटलं तर मग इथं पॉवर ऑफ पाहिजे होतं आपल्याला अगोदर आहे की नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये याचं उत्तर येतं करेक्ट. कोणता. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. म्हणजे या स्वरूपामध्ये तुम्हाला जो दिलेला क्वेश्चन आहे की नाही. म्हणजे रेज टू पॉवर किंवा पॉवर जे म्हटलंय इंडेक्स जो म्हटलाय अगोदर स्क्वेअर रूट म्हटलंय म्हणून या स्वरूपात. म्हणजे अगोदर रूट आहे आणि नंतर पॉवर आहे की नाही. म्हणजे अगोदर रूट असेल तर रूटवाला अगोदर घ्यायचं पॉवरवाला नंतर घ्यायचं. ठीक आहे. पहिला क्वेश्चन झाला. दुसऱ्यातला जो पहिला क्वेश्चन होता तो स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. फिफ्थ पॉवर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट आहे म्हणजे 1/2 आहे. क्यूब रूट असेल तर 1/3 असेल. ठीक आहे. झाला पहिला क्वेश्चन. आता त्यातला दुसरा क्वेश्चन बघूया. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय. क्यूब रूट क्यूब ऑफ क्यूब रूट नाही क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324. अगोदर कोणतं आहे. क्यूब आहे. क्यूब ऑफ फोर्थ रूट. आता फोर्थ रूट अगोदर म्हटलंय अगोदर क्यूब म्हणलंय. मग क्यूब जो आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर येणार. मग बघा क्यूब ऑफ आहे म्हणजे क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 म्हणजे 324 रेज टू 1/4 आणि होल इज क्यूब आणि त्याचा क्यूब. जर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 3/4. कधी लक्षात ठेवा जो डिनॉमिनेटर असतो हे की नाही तो रूट असतो आणि जो न्यूमिनेटर असतो जो इंडेक्स
तो पॉवर असतो, म्हणजे 3/4 म्हणजे क्यूब ऑफ जो अगोदर सेंटेन्स असेल तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं, 4th रूट मध्ये आणि 324चा जो दिलेला जे सेंटेन्स आहे ते याच्यानुसार होणार. ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला. त्यानंतरचा जो आहे जो सेकंड नंबरचा झाला त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 कळालं का? हे क्वेश्चन नंबर 3 नंबरचा क्वेश्चन काय बघा. 3 नंबरचा क्वेश्चन आहे 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 264. आता एक लक्षात ठेवा, कोणत्या अगोदर? 5th रूट अगोदर म्हणल्यावर ब्रॅकेटच्या बाहेर 5th रूट घ्यावं लागेल. 5th रूट म्हणजे 1/5. रूट म्हणलं की 1/5 आलं पाहिजे की नाही. 5th रूट असेल तर 5, स्क्वेअर रूट असेल तर 1/2. आता काय म्हटलंय? 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 264चा स्क्वेअर आणि होली स्क्वेअर 1/5 त्याचा स्क्वेअर आला 1/5 या स्वरूपामध्ये. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 1/5 हा जो होता तो क्वेश्चन नंबर 3 आहे की नाही. त्यानंतरचा आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 जो लास्ट क्वेश्चन आहे याच्यातला तो बघूया. बघा लास्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा. काय क्वेश्चन आहे बघा. 4 नंबरचा क्वेश्चन आहे क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. ओके, क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. अगोदर क्यूब म्हणताय म्हणजे अगोदर जो म्हणला असेल तो पूर्ण ब्रॅकेटचा होईल. ब्रॅकेटचा क्यूब म्हटलं. ओके, रूट कोणतं आहे? क्यूब रूट. क्यूब रूट म्हटलं की 1च्या अपॉन मध्ये आला पाहिजे. 3चं क्यूब रूट 1/3 आणि त्याचा क्यूब ठीक नाही. 3⁻⁴ होली स्क्वेअर 3 होलीज क्यूब त्याचा क्यूब ठीक नाही. बघा क्यूब ऑफ म्हणलं की वर लिहिलं. क्यूब रूट म्हणजे 1/3 रूट म्हणलं की 1/3 होता पण क्यूब आहे म्हणून 3 आलं आणि कोणत्याचा? 3चा. म्हणजे या स्वरूपामध्ये जो क्वेश्चन नंबर 4 होता आहे की नाही तो 4 नंबरचा क्वेश्चन या पद्धतीनं झाला. म्हणजे या ठिकाणचा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे, कोणता प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये जो क्वेश्चन नंबर सेकंड होता आहे की नाही, जो सेकंड नंबरचा क्वेश्चन होता त्याचं काय आलं 3. जो 4 नंबरचा होता क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. म्हणजे या ठिकाणी जो तुमचा प्रॅक्टिस सेट होता, कोणता प्रॅक्टिस सेट 3.2 आहे की नाही. प्रॅक्टिस सेट 3.2 हा जो आहे तो या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झालाय. आता याच्यानंतरचा जो आहे तो भाग म्हणजे इथं काय झालं माहिती आहे का, जो तुमचा इंडायसिसचा जो भाग आहे तो या ठिकाणी काय झालाय? कंप्लीट झाला. इंडायसिसचे 2 प्रॅक्टिस सेट होता 3.1 आणि 3.2. आता आपल्याला याच्यानंतरचा जो भाग आहे तो बघायचा. याच्यानंतरचा भाग कोणता आहे? आता सेकंड जो आहे तो क्यूब रूट. त्याच्यामध्ये पहिला बघायचं आहे आपल्याला क्यूब अँड क्यूब रूट. बघा याच्यामध्ये तुम्हाला क्यूब अँड क्यूब रूट मध्ये तुम्हाला क्यूब जे मिनिमम म्हणतो आपण आहे की नाही, कमीत कमी 1 to 15 पर्यंतचे क्यूब तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे किंवा माहीत असणं गरजेचं आहे. कुठून कुठपर्यंतचे? 1 to 15 1 ते 15 पर्यंतचे क्यूब तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. बघा 1 ते 15 पर्यंतचे क्यूब कसे तयार होतात किंवा तुम्हाला माहीत नसतील तर लिहून घ्या. 1चा क्यूब किती रे? 1चा क्यूब 1. त्यानंतर 2चा क्यूब किती? आता एक लक्षात ठेवा, क्यूब करताना म्हणजे द प्रोडक्ट ऑफ 3 टाइम्स, प्रोडक्ट ऑफ नंबर इज 3 टाइम्स. त्याचा 3 टाइम्स मध्ये प्रोडक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल 2चा क्यूब कसा होईल? 2 × 2 × 2 किती होणार? 2 दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8. 3चा क्यूब किती रे? 3चा क्यूब सांगा बरं. 3चा क्यूब मल्टिप्लिकेशन ऑफ 3 टाइम्स 3 × 3 × 3 3 3 जा 9 9 3 जा 27 9 3 27. म्हणजे 3चा क्यूब किती आला? 27. 4चा क्यूब
4 इंटू 4 इंटू 4. 4चा क्यूब किती? 4 4 जा 16, 16 4 जा 64. 4 चौक 16 आणि 16 चौक 64. म्हणजे 4चा क्यूब किती? 64 आहे की नाही. आता त्यानंतर 5चा क्यूब. 5चा क्यूब 5 इंटू 5 इंटू 5. 5 5 जा 25. 25 इंटू 5 125. 125. 5 5 25 आणि 25 5 1600. 125. त्यानंतर 6चा क्यूब किती रे? 6 क्यूब 6 इंटू 6 इंटू 6. 6 6 36. 36 गुणवले 6. बघा 36 गुणवले 6 किती येणार? 6 6 36 6 40. 6 3 18 आणि 3 21. 216. 216 कितीचा स्क्वेअर क्यूब झाला तो? 6चा. आता नंतर राहिला 7. 7चा क्यूब. इथपर्यंत लिहिलं 6 पर्यंतचा क्यूब. आता बघूया 7 क्यूब. हे क्यूब तुम्हाला लिहून द्यायलो म्हणजे ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. 6 पर्यंतचे झाले. आता बघूया 7चा क्यूब किती बरं? 7चा क्यूब कोणाला माहिती आहे? 7 क्यूब 7 इंटू 7 इंटू 7. 7 7 49. 49 गुणिले 7. बघा 49 गुणिले 7 करायचं. 9 7 63 3 8 आले 6. 7 चौक 28. 28 आणि 6. 28 आणि 6 किती झाले? 343 म्हणजे 34 होता. म्हणजे 343. 8चा क्यूब 512. 8चा वर्ग 512. त्यानंतर 9चा क्यूब 729. 729. 9चा घना 81 गुणिले 9 करा. बरोबर आहे. 9 1 9 9 8 72. 10चा क्यूब 10 इंटू 10 इंटू 10. 30 घ्या. किती आला? 1000. 10चा वर्ग 100 होतो पण 10चा घन किती होणार? 1000. 11चा क्यूब 1331. 1131 1331. 11चा वर्ग किती सांगा बरं? 121 गुणिले 11. 11 1 11 आजचा आला 1. 11 2 22 आणि 1 23 ला 3. आजचे आले 2. 11 1 11 आणि 2 13. 1331. 12चा वर्ग 12चा वर्ग नाही 12चा क्यूब. 12चा क्यूब किती? बघा जो होईल 1728 होतो वाटतं 12चा क्यूब. 1728. 12चा वर्ग किती बरं सांगा? 144 गुणिले 12. 12 चौक 48 ला 8. हातचे आले 4. 12 चौक 48 आणि 4. 52 ला 2. हातचे आले 5. 12 1 1728. 1728. 12चा क्यूब झाला. त्यानंतर 13चा क्यूब 2197 का? 13चा बघूया. 13चा वर्ग 169 गुणिले 13. 13 9 117 ला 7. हातचे आले 11. 13 2 26. 13 3 49. 13 चौक 52. 13 5 65. 13 6 78. 78 आणि 11 किती झाले? 89. 89 ला 9. हातचे आले 8. 13 1 13. 13 आणि 8 13 आणि 8. 13 आणि 8 2197. राईट 2197. आणि आता 14. 14चा वर्ग 14चा वर्ग बघा बघूया 14चा वर्ग किती? 14चा क्यूब काढायचा आपल्याला एक नाही. बघा 14 गुणिले 14. 196. 196 गुणिले 14. 14 8 14 14 चौक 56. 14 पण 14 सक्क 84 ला 4. हातचे आले 8. 14 9 26. 126 आणि 8 27 44 होईल. किती होणार? 27 44. आणि जो 15 आहे याचा क्यूब 15चा वर्ग 225 गुणिले 15. 15 5 75 ला 5. हातचे आले 7. 15 2 30 ला 7. हातचे आले 3. 15 5 75 ला 5. हातचे आले 7. 15 2 30 आणि 7 37 ला 7. हातचे आले 3.
15 2 30 33 75 किती आला मग 3375. म्हणजे हे 1 to 15 पर्यंतचे क्यूब जे आहेत ते तुम्हाला पाठ करावं लागणार आहेत हे की नाही. बघा 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब किती 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729, 10 चा क्यूब किती 1000, 11 चा 1331, 12 चा जो 1728 आहे की नाही, 13 चा 2197, 14 27 44 आणि 15 33 75 हे की नाही. हे तुम्हाला परफेक्ट क्यूब पाठ असले पाहिजेत. जनरली तुम्हाला स्क्वेअर पण स्क्वेअर जे आहेत ते स्क्वेअर 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर कंप्लीट पाहिजे तुमचे 1 ते 30 पर्यंतचे हे की नाही. आणि क्यूब जे आहेत ते 1 ते 15 पर्यंत मिनिमम एवढं तुम्हाला परफेक्ट असणं गरजेचं आहे. का तर 9 आणि 10 स्टँडर्डमध्ये त्या दोन वर्गामध्ये देखील तुम्हाला काय करावं लागतं 9वीत आणि 10वीत पण ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व करायचे असतात त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धतीनं काय म्हणजे पटकन कमी टायमिंगमध्ये तुम्हाला आन्सर काढण्यासाठी हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. ज्याला एक प्रकारे आपण काय म्हणतो किंवा ते बेसिक असतं आहे की नाही. ज्याला आपण बेसिक म्हणतो की सर मला मॅथमॅटिक्सचं बेसिक माझं परफेक्ट नाही. आता बेसिक परफेक्ट नाही म्हणजे काय म्हणता येते त्या ठिकाणी की तुम्ही जे लिहायलेलं असतात किंवा जे सॉल्व करायलेलं असतात आहे की नाही ते सॉल्व करायलेलं जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पटकन सॉल्व होत नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं बेसिक कंप्लीट नाही असं म्हटलं जातं आहे की नाही. बघा त्यानंतरचा जो क्यूब अँड क्यूब रूटचा जो भाग होता हा क्यूबचा बघितला. आता क्यूब रूट समजा तुम्हाला 1331 म्हटलं आहे याचं क्यूब रूट काढा म्हटलं डायरेक्ट तुम्ही काय करू शकता 11 आहे की नाही. म्हणजे हे परफेक्ट असणं गरजेचं त्याच्यासाठी आहे की बाबा तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. मग क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट क्यूब असले पाहिजेत. बघा त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा बघूया एव्हरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज बघा थोडी सेंटेन्स लिहू घेऊ आपण. एव्हरी निगेटिव्ह नंबर्स क्यूब इज निगेटिव्ह. म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा काय असतो निगेटिव्हच असतो. फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह 5 आहे काय आहे निगेटिव्ह 5. निगेटिव्ह 5चा क्यूब करा म्हटलंय तुम्हाला. अगोदर काय करायचं 5चा क्यूब किती बरं 5चा क्यूब 125 आणि एव्हरी निगेटिव्ह नंबरचा क्यूब पण काय असतो निगेटिव्हच. म्हणजे निगेटिव्ह 5चा क्यूब किती आला निगेटिव्ह 125. अगोदर फक्त काय करायचं नंबरचा क्यूब करायचा आणि निगेटिव्ह असेल तर एक्झाम्पल पण निगेटिव्ह तर ते असेल त्याला निगेटिव्ह द्यायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर आता इकडे बघा 6चा क्यूब काय होणार हा नंबर पॉझिटिव्ह आहे मग डेफिनेट पॉझिटिव्ह. 6चा वर्ग किती 6चा क्यूब किती 216 216 पॉझिटिव्हच येईल का तर हा पॉझिटिव्ह म्हणजे त्याचा क्यूब पण पॉझिटिव्हच होणार. आणि जर एखाद्या निगेटिव्ह नंबरचा क्यूब जर केला तर तो पण काय होणार निगेटिव्हच होणार. म्हणजे एव्हरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज निगेटिव्ह. म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच होतो. मग निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट पण काय असणार निगेटिव्हच असणार. का तर तो रूल जो आहे स्क्वेअरमध्ये बघा एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा काय होत असते पॉझिटिव्ह होत असतो. मग तो नंबर निगेटिव्ह बी असला तर निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होतो. परंतु क्यूबमध्ये मात्र एव्हरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच होतो. परंतु स्क्वेअरमध्ये तसं नसतं पहा. स्क्वेअरमध्ये काय असतं एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह नंबर जरी असला आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर तो स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो. फॉर एक्झाम्पल बघा निगेटिव्ह 9चा स्क्वेअर नंबर निगेटिव्ह आहे काय केला आहे स्क्वेअर पण हा काय येतो पॉझिटिव्ह 81 येतो. म्हणजे एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह बट एव्हरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज निगेटिव्ह. परंतु क्यूब मात्र निगेटिव्ह नंबरचा हा निगेटिव्हच असतो. कळलं काही अडचण याच्यामध्ये आता नाही ठीक आहे. आता बघू समजा फाइंड द क्यूब ऑफ 17. तुम्हाला क्वेश्चन असा दिला आहे फाइंड द क्यूब ऑफ 17 नंबरचा तुम्हाला काय काढायला सांगितलंय क्यूब काढायला सांगितलंय. मग आता तुम्ही क्यूब काढणार आहेत
17चा क्यूब याचा प्रोडक्ट फॉर्म करा, गुणाकार स्वरूपात लिहा. काय होणार? 17 इंटू 17 इंटू 17 किती टाइम्स? 3 टाइम्स. मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट 17चा वर्ग माहिती आहे, 17चा स्क्वेअर 289 इंटू 17 289 गुणिले 17 आणि या दोघांचा गुणाकार करा. जो नंबर येतो की 17 इंटू 17 इंटू 17 4913 4913. दोघांचा गुणाकार करून बघा. 9 7 63 ला 3 हातचे आले 6 17 168 ठीक आहे ना. 68 आणि 3 171 ला 1 हातचे आले 17 17 दोन्ही 34 34 आणि ते 17 2 17 चौक 68 17 5 17 सक 2 17 7 17 8 सॉरी 36 8 136 आहे की नाही. 17 8 136 आणि ते 15 आलेले त्याच्यानुसार एवढं येईल. ठीक आहे. 289 गुणिले 17 बरोबर 4913. म्हणजे फाइंड द क्यूब ऑफ. तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन येईल आहे की नाही. मग त्यानंतर अजून असं म्हणू शकतात फाइंड द क्यूब ऑफ निगेटिव्ह 11. कोणाचा क्यूब काढायचा आहे आता? निगेटिव्ह 11चा क्यूब काढायचा आहे. निगेटिव्ह 11 इंटू निगेटिव्ह 11 इंटू निगेटिव्ह 11. एव्हरी निगेटिव्ह नंबर क्यूब इज निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह 1331 1331 ठीक आहे नाही. पण निगेटिव्ह येतो तो. आता एव्हरी नंबर निगेटिव्ह इज निगेटिव्ह. प्रत्येक निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्हच असतो. 13चा घन किती आहे? 1331. ठीक आहे. बाकी काही अडचण आता कळालं का? म्हणजे फाइंड द क्यूब हा जो भाग आहे खूप इझी आहे, तेवढा डिफिकल्ट नाही. अगोदर काय करायचं, तुम्ही गुणाकार करून बी काढू शकताय. पार्ट नसेल तुम्हाला क्यूब तर तुम्ही काय करा, त्याचा प्रोडक्ट गुणाकार करून तुम्ही काय करू शकताय, त्याला सॉल्व करू शकताय. ठीक आहे. बाकी काही अडचण आता मग ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आपण काय करूया, आता उद्याला सॉल्व करूया. चालतंय. आपण थांबू मग या ठिकाणी. जो पुढचा भाग आहे तो आपण काय करू, आता उद्याला घेऊया. चालतंय. ते बाकीचे याचे आहेत जे क्वेश्चन ते तुम्ही सॉल्व करून बघा. चालतंय.